प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आज नाशिकमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होती आणि विशेष म्हणजे ही सभा जी आहे ती नाशिकच्या गोदा घाटावर घेतली जाते आणि त्याची जय्यत अशी तयारी सध्या गोदा घाटावर सुरू असल्याचं आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळेल। भव्य असं व्यासपीठ या ठिकाणी उभारलं जात आहे। सोबतच दुपारची सभा असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पॅन्डॉल देखील टाकण्यात आलेला आहे आणि हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते, मतदार या ठिकाणी बसू शकतील अशा पद्धतीची ही सगळी तयारी नाशिक भाजपकडून सध्या केली जाते आहे। मुख्यमंत्र्यांची सभा होतीये, नेमकी कशा पद्धतीने तयारी आणि नियोजन केलं जातं? तयारी तर एकदम जोरात आहे। मुख्यमंत्री साहेब आपल्या नाशिकला येत आहे। आम्ही जे उमेदवार सगळे नाशिकचे त्या नगरसेवकांचे इलेक्शन असल्यामुळे ते इथं येत आहे आणि आपलं इथं आज जी सभा आहे तर इथं लोक स्वतःहून 25-30 हजार लोक येतील अशी माझा अंदाज आहे। कुंभमेळा येतोय, याच सगळ्या ठिकाणी कुंभमेळा असणार आहे, याच ठिकाणी सभा घेण्याचं नेमकं नाही, पुढं 2027ला कुंभमेळा आहे तर त्याचे जे आपली भूमी जी रामांची भूमी आहे तर ते गंगेवर घेण्याचं कारणच ते का राम भूमी आपली इथं असल्यामुळं त्या कारणाने आपण इथं सभा घेतलेली साहेबांनी। आम्ही आग्रह केला होता का गंगेवरच घ्या, आपला कुंभमेळा आहे पुढं, त्या हिशोबाने इथं घ्या म्हणून। आपण पाहतोय की कुंभमेळा लवकरच आता पुढच्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेचं ठिकाण देखील गोदा घाटावर निश्चित करण्यात आलेलं आहे। याआधी ठाकरे बंधूंची संयुक्त सभा नाशिकमध्ये हुतात्मा अनंत कानेरे मैदानावर झालेली होती आणि त्या सभेतून ठाकरे बंधूंनी भाजपवर जोरदार टीका केलेली होती आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिकमध्ये सभा घेत आहेत, त्यामुळे ठाकरे बंधूंच्या टीकेला देवेंद्र फडणवीस कशा पद्धतीने उत्तर देत आहेत आणि आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांना आणखी काय आश्वासन देत आहेत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन प्रवीण काळबांडेसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।